नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, स्वतःच्या घराचं स्वप्न पाहणारा प्रत्येकजण ते पूर्ण करण्यासाठी आयुष्यभराची कमाई खर्च करतो। मात्र आर्थिक स्थिती कमजोर असलेल्या कुटुंबांसह मध्यमवर्गीय कुटुंबांनाही हे स्वप्न साकार करण्यासाठी केंद्र सरकारकडून मोठी मदत दिली जाते। 2024 मध्ये पुन्हा सत्ता मिळाल्यानंतर केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 याला मंजुरी दिली। या योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल, त्यानंतर निम्न उत्पन्न गट आणि मध्यम उत्पन्न गट या कुटुंबांवरती लक्ष केंद्रित करण्यात आले। पहिल्या घरासाठी घेतलेल्या कर्जावरती आता व्याज सबसिडीचा मोठा लाभ मिळणार आहे। यामध्ये किफायतशीर घरांसाठी घेतलेल्या होम लोनवरती सरकार व्याजामध्ये सबसिडी देणार आहे। सबसिडीसाठी घराची किंमत 35 लाखांपासून आणि कर्ज 25 लाखांपर्यंत असणं आवश्यक आहे। लोनची मुदत ही 12 वर्षांपर्यंत असल्यास पहिल्या 8 लाखांच्या कर्जावरती 4% व्याजाची सबसिडी मिळणार आहे। यामुळे सुरुवातीचा EMIचा भार हा मोठ्या प्रमाणावरती कमी होणार आहे आणि घर खरेदी करणं हे सोपं जाणार आहे। ही सुविधा वार्षिक उत्पन्न 9 लाखांपर्यंत असलेल्या आणि देशात कुठेही पक्कं घर नसलेल्या कुटुंबांसाठी आहे। या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला एकूण 1,80,000 रुपयांपर्यंतची सबसिडी मिळणार आहे। ही रक्कम सरकार 5 हप्त्यांमध्ये थेट खात्यामध्ये जमा करणार आहे। लाभार्थी वेबसाईट, OTP किंवा स्मार्ट कार्डद्वारे सबसिडीची स्थिती पाहू शकतो। या योजनेसाठी सरकारनं 2,30,000 कोटी रुपयांची तरतूद केली असून पुढच्या 5 वर्षांमध्ये 1 कोटी नवीन शहरी कुटुंबांना याचा लाभ मिळेल असा अंदाज आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने आता तुमच्या होम लोनच्या व्याजावरती देखील 4%ची सबसिडी तुम्हाला मिळणार आहे। तर मग मित्रांनो, सरकारचं हे गिफ्ट तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।